आज मला उपवास होता, त्यामुळे आपू आणि मी मस्त वर आमच्या फुलं आहेत तिथेच जाणार होतो. तर फुलं वगैरे घेऊन मग खाली आले मी. तर आपूला असं चौरंगावर बसायचं होतं. तिचं सुरू होतं चौरंगावर बसणं. त्याच्यावर मला पूजा मांडायची होती, पण तिला काय उठायचंच नव्हतं. म्हणून ती अशी छान खेळत होती. तिला टेबलसारखं वाटत होतं. तर तिचं असं सुरू होतं. मग दुपारी तिचं खायचं, लवकरच स्वयंपाक बनवावं म्हटलं, तिचं खायचं करून घेतलं आणि पुऱ्या पण लाटून वगैरे तळून घ्यावं म्हटलं, कारण की उशीर झाला की परत पोथी पण वाचायची असते आणि सर्वच राहतं बाकी. आणि तिला खेळण्यासाठी तिच्यासोबत दीदी बोलवली होती, कारण की ती एकटी काय मला एवढं सर्व करू देत नव्हती. आता ती जशी जशी मोठी व्हायला लागली, तिला कोणीतरी लागतं खेळायला किंवा मग एकटं काय बसायचं नसतं आणि मोबाईल पण जास्त बघत नाही. तर मी आता हे वैभव लक्ष्मीचं व्रत करते, उपवास करते. तर हे मी खूप दिवसाचं करते, लग्नाच्या आधीपासून करते. आणि त्याच्यानंतर उद्यापन पण खूप वेळा झालेलं आहे माझं, पण लग्नाच्या नंतर मग मला उद्यापन करायचं राहिलंच होतं आणि मी जास्तच मग हे उपवास करून घेतले आणि उद्यापन राहिलं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता निवांत वेळ भेटलाय तर करूया, कारण की आपू काय आता जशी जशी मोठी होईल तशी तिची मस्ती सुरूच होईल आणि वेळ तर काय भेटणार नाही. त्यामुळे म्हटलं चला आत्ताच करून घेऊयात. आणि सोपं आहे, जास्त काय अवघड नाही. आणि त्यामुळं म्हटलं चला छान वाटतं उपवास वगैरे हे सर्व केल्यानंतर. आणि मी हे 11 किंवा 21 उपवास असं करतात, त्याप्रमाणे मी असे करून घेतलेले आहेत 2-3 वेळा. आणि नंतर मग छान असं याचं उद्यापन करून 7 मुलींना आणि काही बायकांना बोलवलं होतं. इथे आरती वगैरे केली आणि अपूची सारखी मस्ती सुरू होती. तिला काहीच नाही हे सर्व काढायचं होतं, तर तिचं चाललेलं. नंतर अशा छान मुलींना बोलवलं, त्यांना पोथी दिली, त्याच्यासोबत त्यांना छान असं गिफ्ट पण दिलं, कारण की म्हटलं चला त्या वेळेनं त्या येतील किंवा मग त्यांना पण छान वाटेल त्यामुळं. आणि शेवटी आपूला पण असं देऊन दिली पोथी. नंतर भाऊ आला होता, त्याला पण जेवण, सर्वांनी आम्ही जेवण केले छान असं. आणि आपू भाऊला असं लपून दाखवत होतं, तिची मस्ती सुरू होती. नंतर